आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. तूच स्वामिनी खरोखरी, तूच स्वामिनी खरोखरी, वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी, तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. कुंडिनपूर ही विदर्भाची प्राचीन राजधानी. राजा भीमक तिथे राज्य करत होता. त्याच्याच मुलीचं राजकन्या रुक्मिणीचं लग्न व्हायचं होतं. तिच्यासाठी रुक्मीनं म्हणजे भीमकाच्या मुलानं एक पराक्रमी राजा नवरा म्हणून निश्चित केला होता, राजा शिशुपाल. लग्नाची खूप मोठी तयारी कुंडिनपुरात चालली होती. कित्येक दिवस चाललेल्या या तयारीत सगळेजण मन लावून भाग घेत होते. आपापली कामं पार पाडत होते. अपवाद फक्त एका माणसाचा, आणि तोही खुद्द नवऱ्या मुलीचा. तिला शिशुपालाशी लग्न करायचं नव्हतं. ज्याची कीर्ती तिनं ऐकली होती आणि मनोमन ती ज्याच्यावर प्रेम करत होती, तो तिच्या स्वप्नांचा स्वामी वेगळाच होता. तो होता श्रीकृष्ण, यादवांचा नेता, द्वारकेचा राजा. त्याचं रूप, त्याचे गुण, त्याची बुद्धिमत्ता, त्याचं चातुर्य रुक्मिणीने खूप ऐकलं होतं आणि तिच्या मनी मानसी त्याचंच चिंतन चाललं होतं. असं असताना शिशुपालशी लग्न कसं करणार होती ती? मला नकोय हा पती, नकोय, तिचं मन मुक्यानं आक्रोश करत होतं. पण तिच्या इच्छेचा विचार कोण करणार? ज्याच्याबरोबर मला आयुष्य काढायचंय तो मला पसंत नसेल तर काय आहे त्या लग्नाचा अर्थ? केवळ रुक्मी दादानं ठरवलं म्हणून मी त्या अहंकारी दीर्घद्वेषी शिशुपालाशी लग्न करायचं? लग्न म्हणजे दोन जीवांचं एकत्र येणं, परस्परांचं सुखदुःख जाणून घेत, परस्परांना प्रेमानं आणि विश्वासानं आपलं म्हणत आयुष्याला अर्थ देणं. लग्न म्हणजे मुलीच्या विचार भावनांची पर्वा न करता राजकीय डावपेचासाठी तिला दावणीला बांधणं नव्हे. का समजत नाही हे कुणाला? रुक्मिणी तळमळत होती. शेवटी तिनं एक निर्वाणीचा उपाय योजला. एका विश्वासू माणसाला बोलवून तिनं सारी हकीकत त्याला सांगितली आणि श्रीकृष्णाकडे निरोप पाठवला, या आणि मला घेऊन जा. मी तुमच्याशिवाय इतर कुणाशी लग्न करूच शकणार नाही. निरोप पोचला आणि तो द्वारकेचा राजा तातडीनं निघाला. लग्न लागण्यापूर्वी रुक्मिणीला कुंडिनपुरातून घेऊन जाणं आवश्यक होतं. तो तशा तयारीनेच आला. रुक्मिणीला सूचना पोचली. मनातून ती केवढी घाबरली असेल. एकीकडे आपल्या आई वडिलांना, भावाला, आपल्या सगळ्या परिवाराला सोडून जायचं म्हणून तिला वाईटही वाटत असेल. तसं ते प्रत्येक मुलीला सासरी जाताना वाटत असतं. पण दुसरीकडे त्यांना न सांगता त्यांच्या इच्छेविरुद्ध पाऊल उचलण्याचं दुःख तिला होत असेल. जीव घाबरा झाला असेल. आपण करतो आहोत ते साहस भलतं तर नाही ना, असं तिला वाटतही असेल. या निकराच्या वेळी तिच्या पाठीशी कुणीच नाही, ना आई, ना वडील, ना भाऊ. काय होईल? एका अत्यंत महत्वाच्या आणि जगावेगळ्या कृतीला सिद्ध झालेली ती तरुण मुलगी. तिला धीर देणारं, तिला समजून घेणारं, तिची मनस्थिती ओळखून तिला आश्वस्त करणारं कुणीही जवळ नाही. ती करते आहे ते चूक की बरोबर हे तर तिला कोण सांगणार? कोण तिला मायानं जवळ घेणार? तिला मंगलाचा आशीर्वाद कोण देणार? ती भांबावली होती, एकटी, अगदी एकटी पडली होती. पण तिला माहीत नव्हतं की तिची अंतर्देवता तिच्या खोल मनात जागी होती. त्या आदिशक्तीच्या बळावरच तिनं एवढा मोठा निर्णय घेतला होता. आजच
स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. आणि तो ती निभावणारही होती. देवी अंबा भवानी. कुंडीनपुराच्या वेशीबाहेरची ती देवी रुक्मिणीची कुलस्वामिनी तर होतीच, पण सर्वांच्याच अंतःकरणातली सत्सद विवेक बुद्धीची शक्ती होती. त्या देवीचं स्मरण करतच रुक्मिणी लग्नाला तयार होत होती. तिनं वधूवेश धारण केला, सगळे अलंकार घातले आणि आईवडिलांच्या आज्ञेनं ती देवीच्या दर्शनाला निघाली. शिशुपाल राजधानीत येऊन दाखल झाला होता. सोबत त्याचं निवडक सैन्यही होतं. लग्नाला उभं राहण्यासाठी तोही तयार झाला होता. इकडे रुक्मिणी गावाच्या सीमेबाहेर अंबा भवानीच्या देवळात पोचली. रुक्मिणी आंबेसमोर गेली. तिनं देवीची पूजा केली आणि म्हटलं, देवी, माझ्या मनातला नवरा मला मिळू दे. देवीनं तिची प्रार्थना ऐकली आणि प्रसन्न होऊन ती प्रकट झाली. तुझे मनोरथ पूर्ण होतील, ती रुक्मिणीला म्हणाली. आणि तिनं रुक्मिणीच्या हाती एक सुगंधी फुलांची माळ दिली. रुक्मिणीला केवढा आनंद झाला असेल याची कल्पना आपण करू शकतो. ती एकटी, तरुण, नवखी, लग्नासारखा महत्वाचा निर्णय आणि घरच्या माणसांची इच्छा डावलून ऐन लग्नाच्या धामधुमीत तिनं करायचं ठरवलेलं साहस, यामुळे ती बावरलेली, रडवेली झालेली असणार. अशावेळी देवीनं तिला धीर दिला, आशीर्वाद दिला. आणि रुक्मिणी हसली. एकनाथांनी म्हटलं आहे की रुक्मिणीनं दिव्य हास्य केलं आणि जादूची कांडी फिरावी तसे तिचे सेवक, तिच्याबरोबर आलेले सर्वजण देहभान हरपून पडले. एवढ्यात श्रीकृष्ण तिथे आला. हातातली वरमाला आनंदानं रुक्मिणीनं त्याच्या गळ्यात घातली आणि ती त्याच्याबरोबर जायला निघाली. पण तिला तसं घेऊन जाणं श्रीकृष्णाला पटलं नाही. मग रुक्मिणी पुन्हा एकदा हसली आणि सगळेजण शुद्धीवर आले. मात्र श्रीकृष्णाला प्रतिकार करण्याचं कोणाच्या मनातही आलं नाही. अर्थात रुक्मिणीला ही गोष्ट कळली आणि संतापून तो कृष्णावर चालून गेला. रुक्मिणीला पाठीशी घेऊन कृष्णानं प्रचंड युद्ध केलं. रुक्मी शरण आला. रुक्मिणीनं कृष्णाला विनवलं, माझ्या भावाला जीवदान द्या, त्याचा काही दोष नाही. कृष्णानं तिची विनवणी ऐकली. रुक्मी जिवंत परत गेला आणि रुक्मिणीसह श्रीकृष्ण आनंदानं द्वारकेला गेले. आजही अंबा भवानीचं ते मंदिर कृष्ण रुक्मिणी विवाहाची जागा म्हणून ओळखलं जातं. विदर्भात अमरावती शहरात आज हे मंदिर आहे. या मंदिरापासून 20-25 मैलावर कुंडनपूर गाव आहे. या गावात नदीकाठी भीष्मक राजाचं मंदिर आहे. इथे एका सत्पुरुषाला प्रत्यक्ष पांडुरंगानं आपली एक मूर्ती देऊन गाव पुन्हा वसवण्याची सूचना केली आणि कधीतरी उद्ध्वस्त झालेलं कुंडीनपूर त्यानं पुन्हा वसवलं. विदर्भाची पंढरी म्हणून ते प्रसिद्ध झालं. तिथे आजही ज्येष्ठ एकादशीला रुक्मिणीची पालखी विठूला म्हणजेच कृष्णाला भेटायला जाते. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. पार्श्वसंगीत चैतन्य अडकर. निर्मिती रोहन्स आय. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता यूट्यूब वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.